हा 11वा झाला, 11व्या घरात गेला. थोडं आवडीचंही घर आहे आणि थोडं नावडीचंही घर आहे. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही 100 रुपयाचं काम करता त्यावेळेला तुमच्या हातात साधारण 60 रुपये येतात. हा शनी थोडासा अस्वस्थ करून ठेवणारा शनी. या शनीला दिवसात 10 नवीन मित्र मिळतात, पण एक जुना मित्र 1 वर्षभर टिकवणं त्याला जमत नाही. त्याचे जेवढे प्रोजेक्ट होतील तेवढ्या प्रत्येक प्रोजेक्टवर त्याला वेगळे मित्र असतात. समाजातही या शनीला मान असतो, पण त्याच्याबरोबर टिकत फारसं कोणी नाही. कारण बेसिकली या शनीला सिस्टीम आणि शिस्तप्रियता जास्त आहे आणि समाज बेशिस्त जास्त आहे. जर तुम्ही अगदी रस्त्याने चालत जाताना येताना देखील तुम्ही जर बघितलं ना की एखादी ती जे पार्किंगची रेष असती त्या रेषच्या बरोबर मध्यभागी मिडल ह्याला स्टँड येईल अशा दिशेनं तो जर गाडी उभी केलेली असेल की दोन्ही रेषेंच्या बरोबर मध्ये ती गाडी आहे, लक्षात घ्यायचा हा लाभातला शनी आहे. आपल्यापायी दुसऱ्याला कुठलाही त्रास होता का म्हणा, पण दुसऱ्यापायी आपल्यालाही त्रास होता का म्हणा. मग त्याला खेटून किंवा तुम्ही एखादी एक्स्ट्राची गाडी लावायचा प्रयत्न केला, तो लाथेनी गाडी ढकलून दिला आणि स्वतःची गाडी काढेल. तो विचार करणार नाही की या गाडीचा मालक कोण आहे किंवा या गाडीची कपॅसिटी काय, ही गाडी कितीची, याचे काही नुकसान भरपाई द्यावी लागेल तर किती बिल, कशाचाही विचार करणार. तेवढी तिडीक त्याच्या डोक्यात, शिस्तप्रियता आहे, तिडीक आहे, सत्याची साड आहे आणि राग आहे. पण एवढं की काम करून घेण्याची हातोटी प्रचंड आहे. त्यामुळं मी म्हटलं की यांना प्रत्येक प्रोजेक्टवर वेगवेगळे मित्र भेटतात, त्यांचे मित्र होतात. प्रोजेक्ट संपल्यानंतर फारसं कोणी त्यांच्या जवळ राहत नाही. दबकलेले असतात, घाबरलेले असतात. पुढे जाण्याची कॅपॅसिटी त्याच्याबरोबर या व्यक्तीची चपळता प्रचंड असते. मी काही अशी लोक बघितलेली आहेत की जे साधारणतः 8 ते 9 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर जातात चालत. रेग्युलर जीवनात कधीतरी ती स्पर्धा आहे, पळायचं आहे, ते असल्या ह्याच्यात नाही. रेग्युलर जीवनात त्यांचा चालण्याचा स्पीड तो आहे. म्हणून प्रत्येक पेपर टाकणारा माणूस 11व्या शनीचा असतो असं म्हणणार नाही मी, कारण ती त्यांची गरज असते कामाची. पटापटा त्यांना बिल्डिंगी पूर्ण करायच्या असतात, पण आवश्यकता नाही, पण त्यांचा चालण्याचा स्पीड तो आहे. अशी जर व्यक्ती तुम्हाला दिसली ना, लक्षात घ्या लाभात शनी यायचे. हा 11वा शनी बोलतोय. स्पीड चांगला असतो, आवाजात जरब असते, आवाज करडा असतो. मॅच होणं म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल मोगॅम्बो खुश हुआ, तो आवाज जो मोगॅम्बोचा आहे त्याला आपण करडा म्हणू शकतो. चांगला भारदस्त आणि करडा अशा प्रकारच्या आवाजाची खूप कमी लोक सापडतात. आता 11 शनी असलेलेही लोक कमीच असतात, पण त्यांचं म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांचा विजयातही स्पीड भरपूर असतो. हे काही वेळेला असं होतं ना की बा 20 ओव्हरची मॅच होती, पण त्यांची ऑलआउटच 12व्या ओव्हरला झाला आणि समोरच्या पार्टीनं 5व्या ओव्हरमध्येच सगळे रन केले. 11व्या शनीची हे असे निकाल लावणं त्यांची ताकद आहे. हा शनी 12व्या स्थानात गेला. तुमचा डावा डोळा थोडासा तिरपा असू शकण्याची शक्यता जास्त असते, किंवा डाव्या डोळ्यामध्ये विकनेस असण्याची शक्यता असते. सलग चित्रपट बघितला 3 तास तर डाव्या डोळ्यातनं पाणी येतं असं म्हणणारी मुलं भेटली की समजायचं त्यांचं 12वं शनी. या व्यक्तींना आळसटलेले म्हणण्यापेक्षा बुरसटलेली जास्त असतात. जुनं जे बांधलेलं आहे
ती विचारसरणी पकडून ठेवून वरच्याने सांगितलं ते खालच्याला सांगायचं. नाही, याचं एक उत्कृष्ट आपण उदाहरण मी तुम्हाला सांगतो. का पोलीस चौकीत एक बाग होता. त्या बागावर बोर्ड लिहिलेला होता, येथे कोणीही बसू नये. दरवेळेला इन्स्पेक्टर जायचा, बदलून जायचा, नवीन इन्स्पेक्टर जातो, तो बोर्ड वाचायचा, हवालदार सांगायचा बाग साफ करून ठेवा पण बसू नका कोणी. 20-22 वर्षानंतर एक इन्स्पेक्टर तिथं आला. त्याने विचारलं इथे कोणी बसू नये, मग बाग साफ का करायचं आणि बाग ठेवलाय कशावर. त्याने आधीच्याला फोन केला. त्याने सांगितलं मला नाही माहिती, मी आलो तेव्हा बागही तिथं होता आणि बोर्डही तिथंच होता, मी फक्त त्याची अंमलबजावणी केली, कंटिन्युएशन केलं. पुढच्या त्यानंतर तुझ्याकडे चार्ज बदली झाल्यावर तुझ्याकडे चार्ज देऊन निघून आलो. ठीक आहे, तुझ्या आधी कोण होतं त्याला विचार. असं करत 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 तो 20 वर्ष मागं जातो. त्यावेळेला त्याला सांगतात की 20 वर्षापूर्वी इथं जे हे होते कोणी कापरे म्हणून इन्स्पेक्टर होते, ते आता रिटायर्ड झालेले आहेत आणि ते तुमच्याच गावात स्थायिक झालेले आहेत, तर तुम्ही विचारा त्यांना बोलून. मग तो जातीनं गाडी पाठवतो त्या माणसाकडं. तो म्हातारा काठी टेकत टेकत येतो. तो साधारणतः 60चा म्हातारा, 60-70 एज असेल. तो येतो, तो म्हणतो काय झालं, तुम्ही मला का बोलवण्याचा हुकूम धाडला. तो म्हणतो काका काही नाही, तुम्हाला त्रास बीस देण्याचं काही नाहीये, मला आत्तापर्यंत जे शोधत आलो त्या हिशोबाने हा बाग आणि त्याच्यावरची ही पाटी तुम्ही लावली, इथे कुणी बसू नये म्हणून, तर मग बाग हा इथं ठेवलाय कशाला. तो इन्स्पेक्टर कपाळाला हात घालून म्हणतो साहेब, मी ज्या वेळेला नवीन होतो त्यावेळेला हा बाग इथं आला होता, त्याला आम्ही पॉलिशिंग करून घेतलेला होता, रंग वला होता, म्हणून आम्ही ती पाटी लावली होती 20 वर्षापूर्वी की इथे कुणी बसू नये. 20 वर्ष जेवढे बदलून गेलेले इन्स्पेक्टर 12व्या शनीच्या असला अशी शंका घ्यायला हरकत नाही, कारण तो रूढीप्रिय आहे. आणि एखादी गोष्ट सनातन धर्माने सांगितली की ती तशी आंधळी अंमलबजावणी करणं ही त्या शनीची ख्याती आहे. एक टिपिकल आपण गव्हर्नमेंट स्ट्रॅटेजी म्हणू की 20 वर्ष कुठल्याही इन्स्पेक्टरने चौकशी केली ना की ही पाटी इथं का लावली किंवा बाग का इथं आहे. जर इथं बाकावर बसायचंच नाही तर बाग इथं ठेवला कशाला. साधे प्रश्न 20 वर्षानंतर आलेल्या एका पोहोचवता इन्स्पेक्टरला विचारावसे वाटले. तोच तो पण बाग साफसूफ करून ठेवला जायचा, बसायचं कोणी नाही का, तर पाटील इथं कोणी बसू नये. बघा मित्रांनो, मी शनीचं जमलं तसं विवेचन केलेलं आहे. बघा, ऐका आणि एकमेकांना टॅली करून, तुम्ही तुमचं तर शनी पहिले बघा टॅली होतोय का, आणि मग दुसऱ्या कोणा मित्रमैत्रिणींचे, आपल्याला आवडणाऱ्या मित्रमैत्रिणींचे शनी कुठे चेक करा आणि त्या व्यक्तीला विचारा तू अशी आहे का किंवा तू असा आहेस का. टॅलिएशन होईल, बऱ्यापैकी होईल, 90% होईल, मी गॅरंटी देतो. चला भेटू मग पुढच्या भागात लवकरच. नमस्कार.